रद्द भरती प्रक्रियेतील उमेदवारांची प्रवेश फी परत करावी, मनसेची कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडे मागणी. डिसेंबर 2022 देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डच्या विविध पदांसाठी आयोजित केलेली भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्या रद्द झालेल्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांनी कॅन्टोन्मेंट बोर्डकडे भरलेली परीक्षा फी परत मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना देवळाली कॅम्प शहर शाखेच्या वतीने कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. या संदर्भात प्रशासनात देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये डिसेंबर 2022 साली विविध पदांसाठी भरती प्रक्रियेची जाहिरात देण्यात आली होती. सदर जाहिरातीस अनुसरून विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यासोबत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक अर्जदारांनी अर्जाची फी डिमांड ड्राफ्टद्वारे प्रशासनाकडे जमा केली होती. मात्र सदर भरती प्रक्रिया स्थगित तसेच रद्द करण्यात आली. त्यासाठी 1 वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊनही संबंधित उमेदवारांना प्रशासनाने फी परत केलेली नाही. फी जमा करणारे उमेदवार अत्यंत गरीब कुटुंबातील असल्यामुळे त्यांच्यासाठी ही रक्कम खूपच मोलाची आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर सर्व अर्जदारांची परीक्षा फी लवकरात लवकर योग्य मार्गाने उमेदवारांना परत करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष संदीप चौधरी, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष खंडेराव मेढे, नितीन काळे, संदीप चौधरी, नवनाथ झोंबाड, प्रवीण मस्के, अशोक ताजने, राहुल गायकवाड, विक्रम कडाळे, विजय गव्हाणे, सुधीर वाजे, धनंजय शिंदे, दत्ता सोनवणे, ज्ञानेश्वर जारस आदींनी केली आहे. दरम्यान कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये यांची पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यासंदर्भात चर्चा देखील केली असता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे समजते. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.